हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनणारा धाबा स्टाईल चिकन लपेटाची रेसिपी। हा चिकन लपेटा घरात नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा लपेटा ट्राय करण्यासाठी रेसिपी लास्टपर्यंत बघावी लागेल, तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। चिकन लपेटा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक वाटण तयार करून घेतले। तर वाटणासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ घेतलेला आहे। तर इथे मी पाव वाटी ओला नारळाचे काप घेतलेले आहेत। तुम्ही त्याला किसून सुद्धा घेऊ शकता, अदरवाइज तुम्ही इथे सुके नारळाचा वापर सुद्धा करू शकता। तसेच 10 ते 12 इथे मी काजू घेतलेले आहे आणि 1 मूठ इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। ह्या सर्व जिन्नसला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटण इथे रेडी झालेलं आहे। एका कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। गॅसची फ्लेम मी इथे हाय ठेवली होती। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहे। तर कांद्यांची साईज इथे मोठी घ्यायची आहे। तर मोठ्या आकाराचे 2 कांद्यांना व्यवस्थित मी ते परतवून घेतलं आहे। कांद्याला लवकर परतावं म्हणून मी कढईवरती झाकण ठेवलं होतं 2 मिनिटांसाठी। 2 मिनिटांनंतर मी कढईवरचं झाकण काढलं। कांदा थोडा पिंकिश कलरचा झाला ना की त्यामध्ये 2 चमचे भरून अद्रक लसूणची पेस्ट टाकली। आता हे अद्रक लसूण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेण्यासाठी पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 2 मिनिटांसाठी। 2 मिनिटांनंतर पुन्हा कढईवरचे झाकण काढले आणि व्यवस्थितपणे या सर्व इन्ग्रेडियंट्सला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतले। कढईवरती पुन्हा झाकण ठेवले एक 2-3 मिनिटांसाठी। 2-3 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले। आता हा जो कांदा आहे तो ब्राऊन कलरचा होत आला होता। मग मी याच्यामध्ये जे तयार केलेले वाटण होते ते टाकून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा सांगते, वाटणामध्ये इथे कोथिंबीर, ओलं खोबरं आणि काजूचा वापर करायचा आहे। ओल्या खोबऱ्याऐवजी सुक्या खोबऱ्याचा वापर केला तरीही चालेल। वाटण इथे कच्चं असल्यामुळे वाटणाला चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर या वाटणाला आधी मी कांद्यामध्ये मिक्स करून घेतलं। त्यानंतर लगेचच यामध्ये मी टमॅटोची प्युरी टाकून घेतली। तर टमॅटोची प्युरी आणि वाटण एकत्रच इथे व्यवस्थितपणे परतवून घेणार आहे मी। इथे मी अर्धा किलो चिकन लपेटा बनवला होता। तर अर्धा किलो चिकन लपेटासाठी 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतला होता। जर का 1 किलो चिकन लपेटा बनवत असाल तर 4 कांदे आणि 2 टोमॅटोची प्युरी घ्यायची आहे। आता हे मसाले व्यवस्थित शिजण्यासाठी कढईवरती झाकण ठेवले। 3 ते 4 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवली। 3 ते 4 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले। मसाल्याला चांगलं तेल सुटलं होतं, त्याला एकदा स्टर करून घेतलं। मग मी ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेतले, म्हणजे आपले ड्राय मसाले टाकून घेतले। तर सर्वात आधी मीठ टाकून घेतलं। त्यानंतर मी इथे 2 टीस्पून मालवणी मसाला टाकून घेतला। जर का टेबलस्पून वापरत असाल तर 1 चमचा टाकायचा आहे। 2 टीस्पून इथे मी घाटी मसाला टाकून घेतलाच, म्हणजे कांदा लसूण मसाला टाकून घेतला। 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून इथे मी गरम मसाला टाकून घेतला। आपले खाण्याचे चमचे असतात ना, जर ते घेत असाल तर ते 1-1 चमचे घ्यायचे आहे। जे मी 2-2 चमचे घेतले ते 1-1 चमचे मसाले घ्यायचे आहे। अदरवाईज जर तुम्ही स्पायसेस कमी खात असाल तर तुम्ही तुमच्या अंदाजे इथे मसाल्यांचा वापर करायचा आहे। हे सर्व मसाले मी मिक्स करून घेतले। त्यानंतर मला हा जो मसाला आहे तो थोडासा ड्राय वाटत होता, म्हणून मी 4 टेबलस्पून, म्हणजे जो खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने 4 टेबलस्पून पाणी याच्यामध्ये टाकून घेतले। व्यवस्थितपणे ह्याला स्टर करून घेतलं। त्यानंतर 1 टेबलस्पून मी इथे चिकन मसाला या लपेट्याच्या मसाल्यामध्ये टाकून घेतला। त्यालासुद्धा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं। आता हे सर्व मसाल्यांना ना चांगलं शिजवून घ्यायचं आहे। मसाले जेवढे परतणार ना तेवढाच लपेटा चांगला तयार होणार। तर आता पुन्हा मी याच्यामध्ये 2 टेबलस्पून पाणी टाकून घेतले। तर टोटल इथे मी 6 टेबलस्पून, म्हणजेच अर्धा कप पाणी टाकलेलं होतं। आता हे सर्व मसाले शिजवण्यासाठी कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो केली। 5 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले। मसाल्यांना चांगलं तेल सुटलं होतं। मसाले छान एकदा परतवून घेतले। त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकून घेतलेलं आहे। तर इथे मी लेग पीसचा वापर केला होता। माझ्याकडे 2 लेग पीस होते। तर मी लेग पीसला छान कट मारून घेतलं, म्हणजे जो चिकनचं जे लपेटाचं जे फ्लेवर्स आहेत ते सर्व ह्या लेग्समध्ये सुद्धा जातील। तर ह्या सर्व चिकनला या लपेट्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लपेटून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवूनच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आता मी याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। गॅसची फ्लेम स्लो केली आणि कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। बरोबर 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले। तर ह्या जो लपेटा आहे त्याला चांगलं तेल सुटलेलं होतं। आता मी पुन्हा याला एकदा मिक्स करून घेतलं। अर्धा मिनिटभर ह्याला असंच परतवून घेतलं आणि असं परतत असताना मी गॅसची फ्लेम मीडियम केली। पुन्हा गॅसची फ्लेम स्लो केली आणि कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। पुन्हा 5 मिनिट
मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले. एकदा ह्या लपेट्याला चांगलं परतवून घेतलं, एकदा फिरवून घेतलं, कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये आता पाण्याचा वापर कुठेच करायचा नाही आहे. जे चिकनचं अंगाचं पाणी आहे त्याच्यावरतीच हे जो चिकन लपेटा आहे त्याला शिजवून घ्यायचं आहे. पुन्हा मी कढईवरती झाकण ठेवलं 5 मिनिटांसाठी. 5 मिनिटानंतर कढईवरचं झाकण पुन्हा काढलं तर अजून ह्या चिकन लपेट्याला मस्त तेल सुटलेलं होतं. पुन्हा ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं. आता मी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवली आणि मीडियम ठेवून पुन्हा कढईवरती झाकण ठेवून 3 मिनिटे मी या लपेट्याला शिजवून घेतलं. 3 मिनिटानंतर मी कढईवरचं झाकण काढून घेतलं आणि हा जो लपेटा आहे तो उत्तम प्रकारे इथे तयार झाला होता. एकदम ढाबा स्टाईल हा चिकन लपेटा इथे रेडी झाला. ह्याच्यावरती मी भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतली. ह्याला पुन्हा एकदम मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी ह्याला एका प्लेटमध्ये सर्व केलं. मी रेकमेंड करेल की हा चिकन लपेटा तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबरच खावा. एकदम खाण्यासाठी उत्तम डिलिशियस लागतो. जसं मी सांगितलेलं आहे तसंच बनवून बघा. आणि जर का तुम्ही माझी रेसिपी ट्राय केली तर मला कॉमेंट सेशनमध्ये नक्की सांगा की हा चिकन लपेटा कसा तयार झाला. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.